बातमी नाशिकमधून नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर आंदोलन केले गेले। आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलं। बाह्य स्त्रोताद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांच्या शासन निर्देशाला विरोध केला गेलाय। शासन निर्देश रद्द करण्याची कर्मचाऱ्यांनी मागणी सुद्धा केली आहे। खासगी संस्थांकडून आलेल्या नियुक्तीच्या आदेशाची होळी सुद्धा यावेळेस केली गेली आहे। याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूयात। आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 1 महिन्यांपासून आदिवासी विभागातील कंत्राटी कर्मचारी हे आंदोलन करतायत, पण आज अचानक आंदोलक आक्रमक झाले आणि आदिवासी कार्यालयामध्ये घुसण्याचाही आंदोलकांनी प्रयत्न केल्याचं बघायला मिळालं। खरं तर आम्हाला जे आम्ही काम करतो त्या कामावरती कायम करावी ही एक प्रमुख मागणी आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी आदिवासी विकास या कार्यालयाकडून खरं तर बाह्य पद्धतीने भरती करण्याची एक प्रक्रिया किंवा एक निर्णय झालेला होता। त्याच निर्णयाला हे सगळे कंत्राटी कर्मचारी हे विरोध करतायत। गेल्या 1 महिन्यांपासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून हे सगळे लोक नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि आदिवासी विकास भवन या कार्यालयावरती गेल्या 1 महिन्यापासून ते आंदोलन करतायत, पण आंदोलनाची दखल जी आहे ती अद्याप घेतलेली म्हणून हे सगळे आंदोलक आज आक्रमक झाले आणि आदिवासी विकास भवन कार्यालय जो आहे त्या कार्यालयामध्ये घुसण्याचा या सगळ्या आंदोलकांनी प्रयत्न केला, पण वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून या आंदोलकांना या आदिवासी कार्यालयाच्या आवारामध्ये हे जे अडवलेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा इथं तैनात करण्यात आलेला आहे। या सगळ्या आंदोलकांना बाहेर रस्त्यावरती म्हणजे ज्या ठिकाणी हे आंदोलन करत होते तर त्या ठिकाणी जाण्याची विनंती हे पोलीस करत आहेत, पण आंदोलक आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मागच्या 1 महिन्यापासून हे आंदोलन करतायत, पण आंदोलनाची दखल अद्याप घेण्यात आलेली नाहीये, म्हणून हे सगळे आंदोलक आज आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे या सगळ्या मागण्यांवरती आता वरिष्ठ पातळीवरती काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।